नमस्कार मंडळी. हो, हाच की तो नाश्ता जो खायला सगळ्यांना खूप आवडतो, आपण फार हौशीने करायला सुद्धा घेतो, पण कधी कधी काहीतरी गडबड होते आणि आपला बेत फसतो. पण आज मी खास टिप्स आणि ट्रिक्स सोबत साध्या सोप्या पद्धतीने हा खमण ढोकळा बनवलाय, जो पहिल्याच प्रयत्नात अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच होतो. इथे आपण 1 कप साधं पाणी घेतलंय बोलमध्ये. त्यानंतर त्यामध्ये 3 टेबलस्पून साखर घालायची. नंतर 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड घालायचं. याला लिंबू सत्व किंवा हिंदीमध्ये निंबू का फूल सुद्धा म्हणतात. 1 टीस्पून हे आहे. स्पूनमध्ये भरताना खूप गच्च शीग लावून भरायचं नाही, लेवल करून भरायचं. असं साखरेसारखं दिसतं, किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं. हे 1 टीस्पून लिंबू सत्व सुद्धा आपण यामध्ये घातलं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1 टीस्पून मीठ घेतलं होतं, परफेक्ट चव होती. ढोकळा खाताना घशात अडकू नये म्हणून 2 टेबलस्पून यामध्ये तेल घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचंय, म्हणजे साखर आणि सायट्रिक ॲसिड थोडंसं विरघळलं जातं. थोडेफार कण राहिले तरी काही हरकत नाही, पुढच्या प्रक्रियेमध्ये ते संपूर्ण विरघळले जातात. इथे मी आवर्जून अख्खीच साखर वापरलेली आहे, पिठी साखर वापरली नाही, म्हणजे आपण साखर विरघळवण्यासाठी हे मिश्रण 1 मिनिट चांगलं फेटतो आणि हे व्यवस्थित एकजीव होतं. मिनिटभर मी हे फेटून घेतलं. आता घ्यायचंय बेसन पीठ. बेसन पीठ कोणतं असावं तर बेसन पीठ अगदी बारीक असावं, जाड बेसन वापरायचं नाही. कपमध्ये भरताना पहा, मी काय करते, चमचाभर घालते, त्याला लेवल करते आणि मग पुढचं घालते, म्हणजे बेसन खूप दाबून भरलं जात नाही आणि खूप वरचेवर सुद्धा भरलं जात नाही. परफेक्ट बेसन भरलं जातं. याच पद्धतीने भरून घ्यायचं. आपल्याला 2 कप बेसन पीठ वापरायचंय. हे बेसन पीठ कंपल्सरी चाळूनच आपल्याला वापरायचं आहे. तर पाहू शकतात, कपमध्ये बेसन कसं भरायचं मी दाखवलं. दाबून भरायचं नाही आणि वरचेवर सुद्धा नाही. 2 चमचे बेसन घालायचं, लेवल करायचं, मग वरचं घालायचं, म्हणजे एकसारखं बेसन भरलं जातं. बेसनचं प्रमाण जर कमी झालं तर सोड्याची चव जास्त लागणार. बेसनचं प्रमाण जर जास्त झालं तर पाण्याचं प्रमाण कमी होणार. म्हणून दाखवलंय त्याच पद्धतीने बेसन भरून घ्यायचं. आता हे बेसन कंपल्सरी चाळूनच घेणं गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळेला बेसन न चाळताही ढोकळा करून पाहिलेला आहे. घशात तो खाताना अडकतो, तर चाळून घ्या. 2 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि संपूर्ण चाळून घेतलेलं आहे. 2 कप बेसनसाठी 1 कप पाणी हे अगदीच योग्य प्रमाण आहे, काही शंका नाहीये यामध्ये. तर आता आपण 2ही कप बेसन पीठ छान असं चाळून यामध्ये घातलं. विस्कच्या मदतीने किंवा हातांच्या मदतीने व्यवस्थित फेटून छान एकजीव करून बॅटर तयार करायचंय. तर चाळून घेतल्यामुळे काय होतं, एकतर गाठी गुठळ्या होत नाही, दुसरी गोष्ट बॅटर एअरी होतं, बेसनामध्ये हवा भरली जाते आणि मग आपला ढोकळा सुद्धा जाळीदार स्पॉन्जी होण्यास मदत होते. आता हे बॅटर छान करून झालंय, गाठी गुठळ्या काहीच नाहीये. आता हे बॅटर मोबाईलवर टाइम लावून 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचंय. जितकं छान आपण बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घेतो, तितकंच यामध्ये हवा भरली जाते, मिश्रण हलकं फुलकं होतं आणि ढोकळा मग छान फुलतो, जाळीदार होतो, जिभेवर ठेवताच विरघळतो आणि अजिबात खाताना घशात अडकत नाही. तर फेटण्यामध्ये कंजूसी करायची नाहीये. 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं. एक हात दुखला तर दुसऱ्या हाताने फेटा, पण फेटूनच घ्या. तर 3 ते 4 मिनिटं मस्त हे मिश्रण मी फेटून घेतलं. फेटून घेतल्यामुळे पाहू शकतात आधीपेक्षा रंग थोडा लाईट झालाय, कारण हे मस्त थोडंसं फुललेलं आहे. परफेक्ट असं आपलं इथे हे बॅटर तयार झालंय. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मुरण्यासाठी याला बाजूला ठेवायचंय. थोडासा वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. आता बॅटर मुरायला ठेवून 10 मिनिटं होत आलेले आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये सोडा घालणार आहोत, पण सोडा घालण्याआधी 2 गोष्टी करणं गरजेचंच आहे. तर ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. हा 7 इंचाचा टीन आहे. 2 कप बेसन पिठाच्या ढोकळ्यासाठी 7 इंचाचं भांडं पुरेसं होतं. हाईट सुद्धा याची 3 ते 4 इंच उंचीची आहे. परफेक्ट उंची ढोकळ्याला मिळते. तर भांडं व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. कुकरचा मोठा डबा वापरला ना स्टीलचा तरीही चालेल. तेल काठोकाठ व्यवस्थित लावायचं, म्हणजे ढोकळा डिमोल्ड करताना तो परफेक्ट होतो, अजिबात चिकटत नाही. टीनला इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. बॅटरमध्ये सोडा घालण्याआधी ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणं खूप गरजेचं आहे. तर स्टीमरमध्ये मी पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये उंच वाटी, रिंग किंवा स्टँड ठेवायचा आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं. बरेच जण काय करतात, बॅटरमध्ये सोडा घालतात, त्यानंतर पाणी गरम करायला ठेवतात. ते पाणी गरम होईपर्यंत तो सोडा इनॅक्टिव्ह होतो आणि मग ढोकळा फुलत नाही. आता बॅटर मी रेस्टला ठेवलंय, त्याला 10 मिनिटं होत आलेले आहे.
त्याआधी मी टीनला तेल लावलं आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं. तर बॅटर मुरायला ठेवून एक 10 मिनिटं झाले. परफेक्ट असं बॅटर झालंय. एकदा ढवळून घेते. आता ढोकळा छान फुलावा, जाळीदार व्हावा, हलका फुलका व्हावा म्हणून त्यामध्ये 1 टीस्पून खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे. टीस्पून असं लेवल करून भरायचा. सोडा घालण्याआधी 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. टीनला तेल लावलेलं असावं आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलंच असावं, कारण सोडा घातल्यानंतर एकजीव केलं की लगेच याला वाफवायला ठेवायचं आहे आपल्याला. 1 टीस्पून सोडा घातला, त्यावर फक्त 1 टीस्पून पाणी घालायचं आणि एक अर्धा मिनिट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्यावर व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येक एका कणामध्ये सोडा व्यवस्थित एकजीव होतं आणि आपला ढोकळा एकसारखा फुलतो. खूप जास्त वेळ सुद्धा फेटत राहू नका आणि खूप कमी सुद्धा नाही. एक अर्धा मिनिट फेटायचं. जसं जसं आपण फेटतो सोडा यामध्ये मिक्स होतो, बॅटर असं दुप्पट फुलतं आणि थोडंसं घट्ट सुद्धा होतं. परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता इथून पुढे घाई करायची. तेल लावलेल्या टीनमध्ये हे बॅटर आपल्याला लगेच काढून घ्यायचंय. परत सांगते मंडळी, तेल आधीच लावून ठेवा. सोडा मिक्स करून मग तुम्ही तेल लावत बसणार, पाणी गरम करत बसणार तर सोडा इनॅक्टिव्ह होतो. मग त्याला ऍक्टिव्ह असताना वाफ बसली नाही तर तो अजिबात फुलत नाही आणि जाळीदार होत नाही. म्हणून लगेच मिक्स केलं, टीनमध्ये बॅटर काढलं. 1 ते 2 वेळा टॅप करायचं म्हणजे एअर बबल्स निघतात. तोपर्यंत इथे पाणी मस्त खळखळ उकळलेलं आहे. अशा उकळत्या पाण्याच्या भांड्यामध्ये लगेच ढोकळ्याचा टीन ठेवायचा, पटकन झाकण लावायचं आणि गॅस मध्यम करायचा. खूप कमी नाही आणि खूप मोठा नाही, मध्यम आचेवर बरोबर 25 मिनिटं ढोकळा वाफवायचा आहे. अशा उकळत्या पाण्यामध्ये सोडा ऍक्टिव्ह असताना ढोकळ्याचा टीन ठेवला की लिंबू सत्व आणि सोड्याची रिॲक्शन होते, पटकन वाफ बसते आणि हा ढोकळा मस्त जाळीदार होतो आणि मस्त फुलतो. आता आपण मध्यम आचेवर 25 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत. आता आपल्याला सवय असते काही वाफवायला ठेवलं की आपण पटकन झाकण उघडतो आणि पाहतो. इथे ही चूक अजिबात करायची नाहीये. 25 मिनिटं झाकण अजिबात उघडायचं नाही. उघडलं तर काय होतं, बाहेरची गार हवा मध्ये जाते, कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि ढोकळा फुलत नाही. म्हणून कृपया अजिबात उघडून पाहू नका. 25 मिनिटं मध्यम आचेवर ढोकळा स्टीम करूया. ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर चिरून घेते, कढीपत्ता आपल्याला लागणार आहे आणि हिरवी मिरची. तर विहान सुद्धा खातो. ही मिरची तिखट आहे म्हणून मी एकच घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मागे तुम्हाला दूध दिसत असेल, मी सुद्धा सकाळी नाश्त्यासाठीच ढोकळा करत होते. विहानला सकाळी दूध द्यायला लागतं तर ते सुद्धा गरम होत होतं. तर बरोबर मोबाईलवर टाइम लावून 25 मिनिटं झालेले आहे आणि ढोकळा कमाल झालेला आहे. पाहू शकतात, रंग सुरेख आलाय, जाळी परफेक्ट पडलेली आहे. सुरी किंवा टूथपिक रोवून पाहिजे, नाही पाहिली तरी काहीच हरकत नाही. 25 मिनिटात परफेक्ट वाफवला जातो, अजिबात ओलसर झालेला नाही आणि पाणी मी पुरेसं ठेवलं होतं म्हणून पाणी सुद्धा संपलेलं नाही. आता ढोकळ्याचा टीन बाहेर काढूया आणि 10 मिनिटं हा ढोकळा गार करून घेऊया. गरम गरम असताना काढायला गेलो तर व्यवस्थित निघत नाही. ढोकळा आपला 10 मिनिटं गार होतोय तोपर्यंत फोडणीचं पाणी तयार करूया. ढोकळ्याला फार तहान लागलेली असते, त्याला पाणी भाजावं लागतं. चला, इथे आपण चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे. इथे मी कमी घातलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. कढीपत्ता घालायचा. खमंग चुरचुरीत फोडणी झाली की 1 कपभर पाणी घालायचं. 1 कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे फोडणीसाठी. 2 टेबलस्पून साखर घालायची. अजिबात ढोकळा जास्त गोडसर वगैरे काहीच होत नाही. पाव चमचा किंवा पाण्यापुरतं मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली आहे, साखर विरघळली. आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं हे पाणी कोमट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. इथे ढोकळा 10 मिनिटं गार करून घेतलेला आहे. कमाल ढोकळा झालाय मंडळी. साध्या सोप्या टिप्स आहे, फॉलो करा आणि परफेक्ट ढोकळा तुम्ही तयार करू शकतात. कडा मोकळ्या करून घ्यायच्या सुरीच्या मदतीने. ढोकळ्याचा टीन प्लेटमध्ये उलटा करायचा, वरतून हलकसं टॅप करायचं आणि मस्त असा ढोकळा डिमोल्ड होतो. जाळी पाहू शकतात किती परफेक्ट आली आहे. टीनला तेल लावून घेतलं की ढोकळा छान होतो. एकदा मी परत त्याला सरळ करून घेते, कारण आपल्याला याला पाणी भाजायचं आहे ना. अगदी परफेक्ट हलका फुलका जाळीदार झालेला आहे. यावर फोडणीचं पाणी घालण्याआधी कट करून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत पाणी छान मुरलं जातं. पाहू शकतात, एका हाताने कट करतेय. अतिशय मऊसूत आणि स्पॉन्जी जाळीदार झालेला आहे. साहित्याचं प्रमाण अगदी योग्य आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आज आठवणीने लिहून देते. आणि ढोकळा मस्त असा कट करून घेऊया.
या साध्या साध्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवून ढोकळा केला ना परफेक्ट होणार। बऱ्याच वेळेला काही जण काय करतात, घाईघाईमध्ये स्किप करत करत व्हिडिओ पाहतात आणि काहीतरी बनवायला घेतलं की मग गडबड होते। मधल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे ना त्या तुमच्याकडून सुटून जातात आणि तुमचा पदार्थ फसण्याची शक्यता असते, म्हणून व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित पहा। पाणी घालण्याआधी तुम्हाला दाखवते मी ढोकळा किती स्पॉन्जी झालाय, कितीही दाबलं तरी परफेक्ट स्पॉन्जी ढोकळा आहे। आता थोडं थोडं करून हे संपूर्ण पाणी आपल्याला यावर घालायचंय। जसं जसं आपण पाणी घालतोय ढोकळा लगेच पाणी शोषून घेतोय। संपूर्ण 1 कपभर पाणी घाला म्हणजे परफेक्ट असा ज्यूसी आपला ढोकळा होतो। पाणी हलकं कोमट आहे आणि ढोकळा सुद्धा आपण 10 मिनिटं गार केलेला आहे। थोडं थोडं करून पाणी घालायचं। 10 मिनिटात ढोकळा संपूर्ण पाणी छान शोषून घेतो आणि सर्व करण्यासाठी तयार होतो। सर्व करण्याच्या तासभर आधी तुम्ही बनवायला घ्या म्हणजे परफेक्ट तुम्हाला वेळ मिळेल, घाई गडबड होणार नाही। पाणी संपूर्ण घातलं, कोथिंबीर घातली आणि थोडंसं मी डेसिकेटेड कोकोनट घालते। तुम्ही किसलेलं ओलं नारळ, सुकं नारळ घालू शकतात। एक 10 मिनिटं आपण फक्त पाणी घातलंय फोडणीचं तर बाजूला ठेवू आणि ढोकळा सर्व करूया। तर इथे कमाल असा ढोकळा तयार झालेला आहे। पीस किती परफेक्ट पडले तुम्ही पाहू शकतात। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच दिसतोय आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। मीठ, आंबट, गोड सगळं परफेक्ट आहे। फक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या। कपमध्ये बेसन कसं भरायचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। छान असं चाळूनच घ्यायचं, चाळून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून 3 ते 4 मिनिटं बॅटर फेटूनच घ्यायचं। सोडा घालण्याआधी टीनला तेल लावायचं, स्टीमरमध्ये पाणी गरम करायचं, नंतर सोडा घालायचा, एकजीव करायचं आणि सोडा घातल्या घातल्या लगेच वाफवायला ठेवायचं। वाफवायला ठेवल्यानंतर मध्ये झाकण उघडायचं नाही आणि तयार होतो मग असा हा परफेक्ट जाळीदार ज्यूसी ढोकळा। तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ढोकळ्याची रेसिपी, या टिप्स मला कमेंट करून नक्की कळवा। बऱ्याच वेगवेगळ्या ढोकळ्यांच्या रेसिपी चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की पहा। कमाल झालेला आहे, घशात अजिबात अडकत नाहीये। आंबट, गोड, तिखट, चटपटीत सगळंच परफेक्ट आहे। चिंच गुळाची चटणी, लाल चटणी, हिरवी चटणी कशासोबतही सर्व करू शकतात, असाच देखील मस्त लागतो। तर मंडळी एक विनंती आहे, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये लिंक शेअर करा।